श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 2. आता त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पहा. ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिवन बिलो. आता आपल्याला ट्रायंगल्स ड्रॉ करायचं आहे आणि त्याचं मेजरमेंट आपल्याला काही दिलेलं आहे. आता त्यामधील फर्स्ट बघा. In triangle ABC, length AB is equal to 5.5 centimeter, length BC is equal to 4.2 centimeter and length AC is equal to 3.5 centimeter. ओके, आता आपण फर्स्ट ह्याचं काय हे जे मेजरमेंट दिलेले आहे त्याची काय फर्स्ट आपण रफ डायग्राम आधी काय काढून घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ते कसं ड्रॉ करायचं ट्रायंगल आहे तो. आता ABC म्हणजे फर्स्ट आता बघा मी इथं एक ट्रायंगल ड्रॉ करते. आता नाव आपण नंतर देऊया. ए बी मेजर आहे ते 5.5 सेंटीमीटर, म्हणजे इथं ए बी फर्स्ट दिलेलं आहे त्यामुळं आपण इथं काय हे बेसला घेऊया ए बी. ओके, आणि हे किती आहे 5.5 सेंटीमीटर. आणि नंतर बी ए बी इथं आलेलं आहे त्यामुळे इथं सी येणार आहे, राईट. आणि बी सी म्हणजे हे मेजरमेंट येणार आहे 4.2 आणि ए सी हे मेजरमेंट येणार आहे 3.5 सेंटीमीटर, राईट. आता हे मेजरमेंट घेऊन आपण इथं काय आता ट्रायंगल ड्रॉ करूया. फर्स्ट बघा, आता आपल्याला फर्स्ट ही लाईन ड्रॉ करावी लागणार आहे, म्हणजे किती 5.5 सेंटीमीटर. ओके, 5.5 सेंटीमीटर घेऊन फर्स्ट आपण काय 5.5 सेंटीमीटर इथून इथपर्यंत अंतर आलं, राईट. हे काय ए बी झालेलं आहे 5.5 सेंटीमीटर. आता आपल्याला ट्रायंगलची ए सी ही साईड काय ड्रॉ करायची आहे, ते किती 3.5 सेंटीमीटर. आता त्यासाठी आपल्याला बघा आता कंपॉसच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे 3.5 सेंटीमीटर घ्यायचं आहे. ओके, 3.5 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला ए या पॉईंटवरून काय करायचं आहे आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके, आर्क असा मी मोठासा आर्क ड्रॉ केला का तर आपल्याला इकडं 4.2 घ्यायचं आहे नंतर, आणि ह्याला काय करायचं आहे इंटरसेक्ट करायचं आहे. ओके, आता 4.2 घ्यायचं आहे बी सी ही साईड 4.2. बघा आपण 4.2 घेतलेलं आहे आणि बी ह्या पॉईंटवरून काय करायचं आहे ह्या आर्कला इंटरसेक्ट होईल असं काय करायचं आहे आर्क ड्रॉ करायचं आहे, राईट. आणि हा जो पॉईंट इथं आलेला आहे तिथून आपल्याला काय आता हे ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे, म्हणजे काय जॉईन करायच्या हे साईड आहेत त्या. ओके, आणि हा कोणता आहे पॉईंट तर सी पॉईंट आहे. आणि ए सी किती आलेला आहे 3.5 सेंटीमीटर आणि बी सी आलेला आहे 4.2 सेंटीमीटर. ओके, आता आपण सेकंड बघूया. सेकंड, इन ट्रायंगल एस टी यू लेंथ एस टी इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, लेंथ टी यू 4 सेंटीमीटर आणि लेंथ एस यू 5 सेंटीमीटर. फर्स्ट आता आपण काय करूया तर एक रफ डायग्राम काढूया. ओके, एस टी यू फर्स्ट आता एक ट्रायंगल फक्त आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे. ओके, आता एस टी हे किती 7 सेंटीमीटर दिलेलं आहे त्यामुळे हे बेसला आपण एस टी घ्यायचं आहे 7 सेंटीमीटर. ओके, नंतर आता एस टी इथं आलं त्यामुळे इथं यू येणार आहे, राईट. आणि इथं बघा आता टी यू हे किती 4 सेंटीमीटर आहे आणि एस यू हे किती आहे 5 सेंटीमीटर. ओके, आता ही लेंथ घेऊन आपण काय इकडं आता एस टी यू ट्रायंगल ड्रॉ करूया. ओके, फर्स्ट आता बघा आपल्याला एस टी आहे 7 सेंटीमीटर घ्यायचं आहे 7 सेंटीमीटर. राईट, एस टी हे किती झालं
7 सेंटीमीटर. नंतर एस यू ही काही साईड आपण ड्रॉ करूया. ते किती आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर राऊंडरच्या सहाय्याने आपल्याला 5 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं आहे. 5 सेंटीमीटर राईट. आणि आपल्याला यस या पॉईंटवरून काय करायचं आहे आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके. आणि नंतर बघा टी यू ही किती 4 सेंटीमीटरची साईड आहे. त्यामुळे आता आपल्याला इकडून इकडं अंतर 4 सेंटीमीटर घ्यावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला राऊंडरचं किती 4 सेंटीमीटर एवढं अंतर घेऊया. ओके. आणि आता आपण इथंही काय आर्क ड्रॉ करूया. आणि हा इंटरसेक्ट झालेला आहे ह्या पॉईंटवरती. आता आपल्याला काय करायचं आहे इकडं साईड ओढून घ्यायचे आहेत. ओके. आता ही साईड काय आपण जॉईन करून घेऊ. ओके. आणि ह्या पॉईंटला काय नाव द्यायचं आहे यू. एस टी यू हा आपला ट्रायंगल तयार झालेला आहे. एस यू किती आहे तर 5 सेंटीमीटर. ओके. आणि टी यू किती आहे तर 4 सेंटीमीटर. ओके. आता नेक्स्ट बघूया आपण. इन ट्रायंगल पी क्यू आर लेंथ पी क्यू इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ क्यू आर इज इक्वल टू 3.8 सेंटीमीटर, लेंथ पी आर इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. आता त्यासाठी फर्स्ट आपण काय ट्रायंगल पी क्यू आर ड्रॉ करण्यासाठी फर्स्ट आपण एक रफ डायग्रॅम काढू. आणि हे म्हणजे कन्स्ट्रक्शन करण्याच्या अगोदर रफ डायग्रॅम काढणं खूप गरजेचं असतं. ओके. त्यानुसार आपल्याला लेंथ म्हणजे कुठल्या साईडची किती घ्यायची ते समजते. आता फर्स्ट बघा आता इथं एक रफ डायग्रॅम काढायची आणि पी क्यू आणि बेसला आपण पी क्यू घेऊया. ही किती आहे 6 सेंटीमीटर. इथं पी क्यू झालं म्हणजे इथं आर असणार आहे राईट. आणि क्यू आर हे अंतर किती सांगितलेलं आहे 3.8 सेंटीमीटर आणि पी आर सांगितलेलं आहे 4.5 सेंटीमीटर. आता हे आपण लेंथ घेऊन शिना काय करूया ट्रायंगल ड्रॉ करूया. त्यासाठी फर्स्ट आपल्याला काय बेसला किती घ्यायचं आहे 6 सेंटीमीटर. ओके. 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर एवढं अंतर घेऊन आपण काय लाईन एक ड्रॉ करूया. पी क्यू हे किती झालेलं आहे 6 सेंटीमीटर. ओके. नंतर आपल्याला पी आर ही साईड किती ठेवायची आहे 4.5 सेंटीमीटर. त्यासाठी कंपासच्या सहाय्याने आपल्याला 4.5 मेजरमेंट घ्यायचं आहे. ओके. आणि आपल्याला काय पी ह्या पॉईंटवरून आर्क ड्रॉ करायचा आहे राईट. क्यू आर ही साईड किती 3.8 सेंटीमीटर आहे राईट. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कंपासच्या सहाय्याने 3.8 एवढं अंतर घ्यायचं आहे. ओके. बघा झालेलं आहे. आणि आपल्याला इकडून काय आर्क ड्रॉ करायचं आहे राईट. आणि हा जिथं इंटरसेक्ट झालेले आहे तिथून आपल्याला काय इकडं लाईन ड्रॉ करायचे आहेत. ओके. आणि ह्या पॉईंटवरून इथं बघा आपला पी क्यू आर हा ट्रायंगल काय ड्रॉ करून झालेला आहे. पी क्यूची लेंथ 6 सेंटीमीटर आहे. पी आरची आहे 4.5 सेंटीमीटर आणि क्यू आरची आहे 3.8 सेंटीमीटर. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. Question number 2. Draw an isosceles triangles with base 5 cm and the other sides 3.5 cm each. आता आपल्याला इथं आयसोस्केल्स ट्रायंगल काय ड्रॉ करायला सांगितलेलं आहे. आयसोस्केल्स ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलच्या 2 साईडची लेंथ सेम असणं. ओके. त्याचा आता बेस 5 सेंटीमीटर घ्यायचा आहे. आता आपण इथं फर्स्ट रफ डायग्राम एक काढूया. हा झाला काय एक ट्रायंगल. ओके.
आणि बेस आपल्याला सांगितलेला आहे 5 सेंटीमीटर, म्हणजे हे 5 सेंटीमीटर. आता त्यासाठी मी नावही देत आहे ए, बी आणि सी. आणि दुसऱ्या साईड आहेत त्या 3.5 सेंटीमीटर, म्हणजेच ए सी आणि बी सी किती होणार आहे? 3.5 सेंटीमीटर होणार आहे. राईट, म्हणजे दोन साईड आहेत त्या सेम होणार आहेत आयसोस्केल ट्रायंगल असल्यामुळं. ओके, आता फर्स्ट आपण ए बी लेंथ घेऊन 5 सेंटीमीटर साईड काय ड्रॉ करूया. ओके, 5 सेंटीमीटर. राईट, हे किती आहे? 5 सेंटीमीटर. आणि कंपासच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे? 3.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. ओके, 3.5 सेंटीमीटर. बघा आता बरोबर 3.5 सेंटीमीटर मेजरमेंट मी घेतलेले आहे आणि दोन्ही साईडला तेच सेम मेजरमेंट आहे, त्यामुळे दोन्ही साईडला मी आर्क काढत आहे सेम मेजरमेंट घेऊन. राईट, आणि हा जो इंटरसेक्ट झालेला आहे तिथून आपल्याला काय अशा साईड म्हणजे लाईन ड्रॉ करायचे आहेत. ओके, आणि इथून ही अशी काय लाईन ड्रॉ करायची आहे. आणि हे किती आहे? 3.5 सेंटीमीटर आणि 3.5 सेंटीमीटर. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3, ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साईड 6.5 सेंटीमीटर. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? तिन्ही साईड म्हणजे ट्रायंगलच्या तिन्ही साईड काय सेम मेजरमेंट असणं, आणि ते आपल्याला सांगलेलं आहे 6.5 सेंटीमीटर घेऊन इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करायला. ओके, फर्स्ट आपण बेस ड्रॉ करूया 6.5 सेंटीमीटर घेऊन. राईट, 6.5 सेंटीमीटर. त्यासाठी आता आपल्याला काय रफ डायग्राम काढणं गरजेचं नाही, कारण लेंथ सेम आहेत. ओके, किती झालेलं आहे? 6.5 सेंटीमीटर. आता आपल्याला कंपासच्या सहाय्याने काय 6.5 सेंटीमीटर एवढं काय मेजरमेंट घ्यायचं आहे. ओके, बघा आता 6.5 सेंटीमीटर एवढं आपण मेजरमेंट घेऊया. राईट, आणि आपण दोन्ही साईडला काय आर्क ड्रॉ करूया. इथं केला तसंच ह्या साईडनंही आपल्याला काय आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे? हे जिथं इंटरसेक्ट झालेले आहे ह्या पॉईंटवरती आपल्याला काय लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत. ओके, हे किती? 6.5 सेंटीमीटर याचं मेजरमेंट असणार आहे. याचंही 6.5 सेंटीमीटर मेजरमेंट असणार आहे. राईट, आणि ए बी सी. ओके, हा आपला काय इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4, चूज द लेंथ्स ऑफ द साइड्स yourself and draw one equilateral, one isosceles and one scalene triangle. आता आपल्याला इथं बघा सांगितलेलं आहे एक इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे, एक आयसोस्केल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे आणि एक स्केलन ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी ज्या साईड्स आहेत त्या काय सांगितलेल्या आहेत? युअरसेल्फ म्हणजे आपल्या इच्छेनुसार घ्यायला सांगितलेले आहेत. ओके, फर्स्ट आपण काय करूया तर इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करूया. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल. आता त्याचं मेजरमेंट आपल्या इच्छेनुसार म्हणजे आता आपण किती 5 किती घेऊ शकता तुम्ही. आता मी इथं 5 सेंटीमीटर घेते. ओके, 5 सेंटीमीटर. आता मी नाव देते इथं ए बी आणि हे किती असणार आहे 5 सेंटीमीटर. आणि त्यासाठी आता इथं 5 घेतलं त्यामुळं आपल्याला दोन्ही साईडचंही नंतर 5 सेंटीमीटर घ्यायचं आहे. ओके, त्यासाठी आपण राऊंडरच्या सहाय्याने काय 5 सेंटीमीटर एवढं अंतर घेऊया. 5 सेंटीमीटर. ओके, आणि आपण काय आर्क ड्रॉ करूया.
आता इकडं केला तसंच ह्या साईडनंही आपल्याला करायचं आहे, राईट. आणि आपल्याला ही काय लाईन आपल्याला काय आता आपण ड्रॉ करून घेऊया. राईट. आणि हेही किती डिस्टन्स असणार आहे तर 5 सेंटीमीटर. ABC हा काय झाला इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. आता आपल्याला कोणता काढायचा आहे, वन आयसोस्केल ट्रायंगल. आता आयसोस्केल ट्रायंगल आता आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे काय तर दोन्ही साईड सेम असणं. ओके. फर्स्ट आपण बेसला एक लेंथ घेऊया आणि वरच्या दोन साईड आहेत त्या काय सेम मेजरमेंट ठेवूया. आता खाली आपण किती घ्यायचं तर खाली मी 6 सेंटीमीटर घेते बघा. ओके. खाली 6 सेंटीमीटर एवढं अंतर घेते. हे किती 6 सेंटीमीटर मी घेतलं. आणि नंतर आता आपण ह्या दोन्ही साईड आपल्याला सेम ठेवल्या पाहिजेत. त्यासाठी आता आपण किती घेऊया तर कंपोजच्या सहाय्याने मी आता इथं बघा आता किती आपण घेऊ शकतो, किती आता 4.5 सेंटीमीटर मी घेते. ओके. 4.5 सेंटीमीटर. आणि आपल्याला काही हे असे आर्क ड्रॉ करायचे आहेत. इथं जसं केला तसंच ह्या पॉईंटवरूनही आपल्याला इथं असा आर्क ड्रॉ करायचा आहे. आणि आपल्याला इथं इंटरसेक्ट झालेले आहे त्या पॉईंटवरती आपल्याला काही लाईन आता ड्रॉ करायच्या आहेत, राईट. तसंच इकडूनही PQR. आता हे मी किती घेतलं होतं 4.5 सेंटीमीटर. हेही काय 4.5 सेंटीमीटर. ओके. म्हणजे दोन आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे काय दोन साईड आहेत त्या सेम झाल्या पाहिजेत. मग तुम्ही मेजरमेंट कितीही घेऊ शकता. ओके. आता नेक्स्ट कोणता आहे स्केलन ट्रायंगल बघूया आपण. आता कोणता स्केलन ट्रायंगल, राईट. स्केलन ट्रायंगल. आता स्केलन ट्रायंगल म्हणजे काय तर ट्रायंगलच्या साईडचं मेजरमेंट म्हणजे कोणतंही मेजरमेंट सेम नसणे. ओके. आता फर्स्ट बघा आता मी त्यासाठी एक रफ डायग्राम आपण काढूया. आता तिन्ही मेजरमेंट आपल्याला काय वेगळी घ्यायची आहेत. ओके. LMN. आता फर्स्ट आपण इथं आता 6 सेंटीमीटर घेतलं तर इथं आपण वेगळं घ्यायचं आहे 5 सेंटीमीटर घेऊया. इथं आता वेगळं घ्यायचं आहे तर इथं आपण काय 4 सेंटीमीटर घेऊया. ओके. आता फर्स्ट आपण काय बेस काढूया किती 6 सेंटीमीटर. ओके. 6 सेंटीमीटरचं फर्स्ट आपण काय लाईन ड्रॉ करून घेऊया. ओके. LM हे किती 6 सेंटीमीटर. ओके. नंतर आता LN आपण ड्रॉ करू. त्यासाठी कंपोजच्या सहाय्याने आपल्याला किती 4 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं आहे. 4 सेंटीमीटर, राईट. आणि आपल्याला इकडं काय आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके. तसंच ह्या साईडला किती 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आपल्याला. 5 सेंटीमीटर. आणि आपल्याला इकडून काही असा आर्क ड्रॉ करायचा आहे. आणि जिथं आपला इंटरसेक्ट झालेला आहे तिथून काय लाईन ड्रॉ करायचे आहेत. ओके. आणि LN ही किती आहे 4 सेंटीमीटर. आणि MN ही साईड किती आहे तर 5 सेंटीमीटर. ओके. तर स्टुडंट्स बघा आपला अशा पद्धतीने काय तर प्रॅक्टिस सेट 2 शिकून काय सॉल्व झाला आहे. असेच माझे पुढचेही व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.